रामकृष्ण हरी मंडळी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतात काय काय आहे. तर म्हणजे एकदम ताजी ताजी फळं पण आमच्या शेतात आहेत. हे बघा, आता हे आहे चिक्कूचं झाड. हे आम्ही राहुरीवरून आणलेलं आहे. हे बघा किती छान चिक्कूचे झाड आहे आणि बघू शकता याला किती चिक्कू लागलेले आहेत. भरपूर चिक्कू आलेले आहेत त्याला. हे बघा किती चिक्कू आलेले त्या झाडाला. परत पुढे आहे हे बघा, हे आपले लाल बुडख्यांचे गोंडे आहेत. आणि हे बघा ह्या इकडे आहेत, हे आहेत आपले गावठी बुडख्यांचे गोंडे. यात 3 वाफे आणि ह्यात 3 वाफे असे केलेले, असे 6 वाफे आम्ही गावठी बुडख्यांचे लावलेले. 3 वाफे गावठीचे आणि 3 वाफे लाल लाल कांद्याचे लावलेले असे. आणि ह्या इकडे समोर आहे लसूण. हे बघा, हा लसूण 10-12 वाफे लसूण लावलेला आहे. तर आता तो थोड्या दिवसात, आमचे लवकर होते त्यामुळे बघा गोंडे आता थोड्या दिवसात काढायला पण येतील. आम्ही दिवाळी भोवतानी असे लावले होतं, बुडख्या लावल्या होत्या. लसूण पण त्याच वेळी लावला होता. तर लसूण पण आता आलेला आहे, थोडा राहिला आहे लसूण. आणि ते बघा, त्या तिकडे पपईचं झाड आहे. तर त्या पपईला पण खूप पपाया येतात, खूप मस्त पपई येते, लाल लाल चरत. तर हे असं, ते बघा समोर आहे घास. आणि मी तुम्हाला परत दाखवते आमचा गहू किती छान आलेला आहे. टँटडॅन, हे बघा आमचा गहू. बघा किती छान गहू आलेला आहे. ह्याच गव्हात मी पाणी भरताना व्हिडिओज वगैरे काढते. आता मला वाटतं अजून महिनाभरात येईल, हो की नाही, महिनाभरात तो काढायला येणार आहे. हे बघा, इथे आहे आमचं निमुनीचं झाड. आता उन्हाळा लागतोय म्हटल्यावर लिंबांची गरज आपल्याला आहे. त्यासाठी हे बघा, लिंब पण आलेले आहेत, भरपूर लिंब यायला लागले त्याला. हे बघा, छोटे छोटे आहेत, तर मोठे पण आहेत काही काही. आणि हे बघा, हे बार पण आलेला आहे. भरपूर लिंब आलेत आपल्या लिंबुनीला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते लिंबुनीचं. तर लिंबाचा उपयोग आपल्याला सगळ्यात त्याच्यासाठी केला जातो. आपण काय खाण्यात पण वापरतो. परत कुणाला पित्त वगैरे होत असेल, काय उलटी वगैरे झाली, तर आपण लिंबाचं म्हणजे आपण सरबत करून पण पिऊ शकतो. त्यासाठी आता उन्हाळ्यात आपल्याला एकदम खूप उपयोगी येणार हे झाड. आणि त्यासाठी आता भरपूर असे लिंब पण लागलेले आहेत बघा. त्याला पुढे दाखवता. हे आहे आपलं पेरूचं झाड. खूप मोठं पेरूचं झाड होतं, लाल पेरूचं झाड आहे. तर हे झाड आहे ना, इतकं मोठं झालं होतं ते. आता आपण त्याला तोडलं आहे. पेरू पण खूप पेरू यायचे याला. आणि हे बघा, ह्या इकडे आहेत आंबे. तर आम्ही ना आंब्याचे झाडं तुम्हाला सांगतो, आम्ही विकत आणलेले 500-500 रुपयाची हुंडी अशी कलम करून आणलेली, पण ती नाही जगली तर नाहीच जगली. आणि ह्या अशा आम्ही आता आंबे खाऊन कोळ्या टाकलेल्या आहेत. त्या कोळ्यांचे आंबे किती छान आलेले बघा, कुठपर्यंत गेला आहे, नारळाबरोबर जायला लागला आहे. म्हणजे लावून नाही आला तर तो तसाच उगला आहे. आणि ते नैसर्गिक असते. तर हे बघा, नारळाची झाडं पण भरपूर आहेत. ते पाठीमागे पण आहे, ते बघ पपईचे झाड आहे. सगळ्यात लास्टला पण एक नारळाचं झाड आहे. नारळाची झाडे मला वाटतं 1, 2 आणि ह्या इकडे पण 3, 4. परत ह्या इकडे 1, 5 असे 5 नारळाची झाडं आहेत. एक त्याच इकडे समोर पण आहे, ते खूप लांब आहे. असे 6 नारळाची झाडं आहेत आपल्याकडे. बघितलं, आपली गावाकडं म्हटलं की भरपूर फळं वगैरे सगळं लावता येतं. घरापुढे जागा असते भरपूर, त्याच्यासाठी आपण भरपूर झाडं लावू शकतो. आणि गावाकडची मज्जाच वेगळी असते. ताजी ताजी फळं, ताजी ताजी भाजी, सर्व काही एकदम फ्रेश आणि नॅचरल असते. चला, बाय बाय. बघितलं तुम्ही सर्व. कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ तेही सांगा. आणि कशी वाटली माझी झाडं तेही सांगा. चला, बाय बाय.